नमस्कार, मी नैना सुकुमार चौगुले। हे माझे वडील सुकुमार बाबूराव चौगुले, वय वर्ष यांचं 80 आहे। ह्यांना डायबिटीज आहे। तर काही दिवसांपूर्वी त्यांचे रक्तपुरवठा होत नसेल, त्यामुळे पायाला त्यांच्या काळपटपणा आला। मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तर त्यांनी शुगर जास्त झाली वगैरे म्हणून सांगितलं, पण त्याच्यातही आम्हाला काही फरक पडला नाही। मग असंच आम्हाला एकाने सुचवलं की डॉक्टर हेमंत चौधरी म्हणून व्हॅस्क्युलर सर्जरी डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही एकदा जाऊन दाखवा म्हणाले। मग त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट दिली, तर त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं। तो काळपटपणा म्हणजे गँग्रीन आहे म्हणून सांगितलं त्यांनी। मग ह्याच्यावर काय काय उपाय आहेत ते सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं। त्यासाठी त्यांनी आम्हाला काही आधी टेस्ट करायला सांगितल्या, MRI, ड्रॉपलर टेस्ट या सगळ्या केल्या। तर त्याच्यामध्ये सरांना स्पष्ट दिसलं की रक्तपुरवठा पायाच्या बोटांपर्यंत होत नाहीये म्हणून। मग त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही ते प्रोस्टाग्लॅंडिन म्हणून एक इंजेक्शन आहे, तर ते आपण सायकल करून बघूया, त्यांनी झालं तर चांगली गोष्ट आहे, नंतर पुढे आपण काय करायचं हा निर्णय घेऊ म्हणाले। तर आम्ही त्या पहिल्या 4 सायकल केल्या, तर त्यांनी थोडासा फरक झाला, पण जास्त प्रमाणात दिसला नाही। मग सरांनी आम्हाला परत एंजिओप्लास्टीचा आम्हाला पायाची एंजिओप्लास्टी आपण करूया असं सांगितलं। मग आम्ही त्याप्रमाणे पायाची एंजिओप्लास्टी केली। त्यामुळे आम्हाला भरपूर फायदा झाला। आणि म्हणजे त्याच्यासाठी एंजिओप्लास्टी करायच्या आधी त्यांना इतकं दुखणं होतं पायाचं, ते पूर्ण सेप्टिक झालं होतं, रक्तपुरवठा बिलकुल पडत नसल्यामुळे काळा पाय झाला होता, गँग्रीनच त्याला म्हणतात, आम्हाला सरांनी समजावून सांगितलं होतं। मग ते सगळं त्यांनी ऑपरेशन करून ते काढून टाकलं, एंजिओप्लास्टी केली। त्याच्यानंतर ती जखम त्यांना भरायला 5-6 महिने लागले, पण आता माझ्या वडिलांचा पाय पूर्ण बरा झालेला आहे आणि आता ते व्यवस्थित चालू वगैरे शकतात। त्या बऱ्याच लोकांना व्हॅस्क्युलर सर्जरी बद्दल माहीत नाहीये, बऱ्याच ठिकाणी याबद्दल काहीच कल्पना नाहीये, पण म्हणजे अशा व्यक्तींसाठी हा उपाय खूप चांगला आहे। आणि आमच्या वडिलांचे यामुळे खूप दुखणं कमी झालं, रात्रभर झोपत नसायचे ते, पण ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि आता ते पूर्ववत पहिल्यासारखं झालेलं आहे।